नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अनामिका आणि रोहिणी एका काळोख्या कोपऱ्यात एकमेकींना भेटतात. आणि अर्थात आपल्याला माहितीये अनामिका कुठे राहते आणि रोहिणी कुठे. आता त्या दोघींना काहीतरी प्लॅन शिजवायचा असतो. ऑब्व्हियसली रोहिणीला कला अद्वैतचं वागणं खटकत असतं. तिला त्यांना आपल्या रस्त्यातून बाजूला देखील करायचं असतं, पण त्यासाठी तिने केलेले सगळे प्रयत्न फेल जात असतात. म्हणूनच आता रोहिणी एका काळोख्या कोपऱ्यात उभी असते अनामिकाची वाट बघत. आणि आता अनामिका हळूच तिथे येते. रोहिणी आता अगदी थंड हसत म्हणते की काय ग, झालं का काम? सोहमला गोंधळात टाकलंस का तू नीट? तेव्हा अनामिका थोडं घाबरून म्हणते हो, पण त्याचा आवाज ऐकला आणि माझं मन अगदी थरथरलं. म्हणजे त्याने स्वतःचं काही बरं वाईट नको करायला, नाहीतर उगाच आपण फसू तिथे. म्हणजे तो वाईट नाहीये, पण ज्या पद्धतीने मी त्याला वाईट बनवलेलं आहे ना, ती पद्धतच वेगळी आहे. आणि मला त्यातनं खूप समाधान मिळतंय. तो विसरला असेल, पण मी अजूनही तो कॉलेजचा इन्सिडेंट विसरलेली नाहीये जे त्याने माझ्यासोबत केलंय. पण माझ्या हातात आता काहीच नाही. मला तर असं वागणं भागच आहे. आणि त्यालाही कळू देत कसं वाटतं अशा वेळेस ते. खरं तर त्याचा आवाज ऐकून मला दया येत होती, कीव येत होती, पण म्हटलं नको, होऊ देत थोडंसं. जर त्यावेळी त्याने माझी दया केली नाही तर मी त्याची का बरं करावी? तेव्हा रोहिणी आता अगदी कडक स्वरात म्हणते की ऐक अनामिका, तू जरी भावनिक होत असशील ना, तरी भावना तुझ्या बाजूला ठेव. तुला तुझे पैसे हवे आहेत ना, मग काम संपेपर्यंत मन मऊ करू नकोस. जो तुझा आताचा ऍटिट्यूड आहे तसाच कायम ठेव. तुझं मन अजिबात थरथरू देऊ नकोस आणि त्याचा विचार अजिबात करू नकोस. त्याने काही केलं सुद्धा ना, तर उलट आपली वाट मोकळी होईल. तू स्ट्रेस नको घेऊस, त्यामध्ये आपलं नाव नाही येणार आहे. आणि आलं तरी आपण मॅनेज करण्यामध्ये मागे पुढे बघणार नाही आहोत. तेव्हा अनामिका म्हणते हो, पण मॅडम तुम्ही जे म्हणत आहात ते झालं तर सगळं संपेल, घर तुटेल. ठीक आहे, घर तुटेल ही गोष्ट खरी आहे, पण जर वाटण्याप्रमाणे मग आपल्याला तेच तर हवंय ना. घराचे हिस्से वेगळे वेगळे होतील आणि आपल्याला आपल्या वाटण्या मिळतील. घर तुटावं यासाठी तर आपण केव्हापासूनचा प्रयत्न करतोय. तो शाप खरा आहे की खोटा आहे कुदेव जाणे, पण तो शाप खरा आहे हे पटवून देण्याचा मी काही कमी प्रयत्न करते का? त्यासाठीच तर तुला मी माझ्यात सामील करून घेतलं ना. मला तेच हवंय. हे घर मोडल्याशिवाय मला माझं सुख दिसणार नाही. आणि तुला तुझा डिवोर्स, दोघींनाही फायदा यामध्ये. तू तुझ्या डिवोर्सचं बोलणं लावून धर आणि त्याच्याकडून खंडणीचे पैसे मागून घे, ज्यामध्ये तुझा स्वतःचा फायदा तर होईलच, शिवाय प्रॉपर्टीचा पण हिस्सा द्यायला मी तुला मागे पुढे बघणार नाही, जर तू माझं काम नीट केलंस तर. तेव्हा अनामिका आणि रोहिणी त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल करायचा ठरवतात, अगदी एकदम फिक्स. थोडक्यात अनामिका घरी यायला तयार नसते. अद्वैत आणि सोहम दोघंही घ्यायला गेलेले असून सुद्धा आता रोहिणीच्या सांगण्यावरून अनामिका कशी बशी चांदेकर मॅन्शन मध्ये यायला तयार होते. तिची इच्छा तर नसते, पण रोहिणी जेव्हा तिला असं सांगते तेव्हा आता अनामिका तिची बॅकपॅक करू लागते. अनामिका बॅकपॅक करत असताना तिचे बाबा तिला म्हणतात की काय ग, तुझा निर्णय असा कसा बदललास? तू विसरलीस का त्याने काय केलेलं आहे तुझ्यासोबत? आणि त्यामुळेच तर तू इथे आलेली होतीस ना. अगं आठव, तो अजूनही त्याच्या पूर्व प्रेयसीला म्हणजेच काजलला विसरू शकलेला नाही अनामिका. आणि अशा माणसाला तू पुन्हा एक संधी देणार आहेस, पुन्हा तुझा वेळ वाया घालवणार आहेस. तू कितीतरी बेटर मुलगा डिझर्व करते याच्यापेक्षा, आणि तो तुला पुन्हा त्रास देणार नाही, दगाफटका करणार नाही याची काय गॅरंटी आहे? त्यामुळे माझं ऐक, सोडून दे त्याचा विषय आणि त्याला डिवोर्स पेपर्स पाठवून दे. काय पैसे घ्यायचे आपण त्याच्याकडून घेऊन घेऊ, पण प्लीज अशी इच्छा नाहीये की तू पुन्हा त्याच्याकडे जावंस. तेव्हा आता अनामिका लगेच विक्टिम कार्ड प्ले करते. ती म्हणते बाबा, अहो कसाही असला तरी माझा नवरा आहे तो. तेव्हा आता तिचे बाबा तिला म्हणतात अगं 2 दिवसांपूर्वी तर तू काही वेगळं बोलत होतीस आणि आता अचानक हे असं. तेव्हा अनामिका म्हणते बाबा ऐका माझी गोष्ट, मला तिथे जावं लागेल. रागात होते मी तेव्हा, म्हणून मी तसं बोलून गेले. पण मी जेव्हा डोक्याने विचार मनाने विचार एकत्र केलेत तेव्हा मला कळलं की कितीही काही झालं तरी सोहमचा कठीण काळ चाललाय आता, आणि मी त्याच्यासोबत त्याच्या संकटात उभं राहणं खूप गरजेचं आहे. जर मी नसले कसं काय हँडल करणार आहे? आणि त्याच्या अशा गरजेच्या वेळेतच जर मी त्याला सोडलं तर मीच माझ्या नजरेतून उतरून जाईल आणि मला ते काही आवडणार नाही. त्यामुळे प्लीज मला जाऊ देत त्याच्याकडे. मला माहितीये त्याला माझी आता नितांत गरज आहे. आणि मी जे काही त्याला बोलले, ठीक आहे, मी त्याला आता एक संधी देणार आहे. ती संधीचं त्याने सोनं करावं, मग मी तिथे गुण्यागोविंदाने संसार करेन. किती दिवस तुमच्यावर पण ओझं बनून राहू? आता अनामिका एवढा समजुतीच्या गोष्टी करते तर तिचे बाबा म्हणतात की कुठल्या मातीची बनली आहेस बाळ तू? अगं त्या मूर्ख माणसाला तू पुन्हा संधी द्यायला निघाली आहेस. खरंच आजकाल तुझ्यासारख्या मुली नसतात कुठे. आम्हाला आमच्या संस्कारांवर गर्व होतो. आता अनामिकाच्या बाबांना काय माहिती की त्यांचे संस्कार काय काय पराक्रम आणि काय काय प्रताप करतायत ते, आणि त्यांना काय माहिती की त्यांच्या मुलीने काय काय करून ठेवलेलं आहे आणि कशासाठी त्यांची मुलगी जायला म्हणतीये ते. पण आता काय पर्याय नाही आपल्याकडे दुसरा कुठलाच. तेव्हा अनामिका आता बॅग भरते आणि इकडे चांदेकर मेन्शन मध्ये यायला निघते. फायनली ती येते, पोहोचते आणि दरवाज्यातून आता रजनी तिला किचन मध्ये काम करताना दिसते. तेव्हा ती म्हणते आई येऊ का? तेव्हा रजनी म्हणते अगं अनामिका तू आलीस. आता घरात रजनी सगळ्यांना बोलवून आणते आणि म्हणते बघा बघा अनामिका आली घरी. आता अनामिकाचं रजनी अगदी थाटात स्वागत करते. अनामिका घरात येते आणि रजनीला मिठी मारते. तेवढ्यात कला म्हणते अनामिका तू खूप मोठं सरप्राईज दिलंस बघ.
बरं केलंस तू आलीस तर. तेव्हा रजनी म्हणते, अगं अनामिका, मी या सगळ्यांना सांगायचे की माझी अनामिका नक्की येईल. बघा, मी बोलली होती ना तुम्हा सगळ्यांना, अनामिका नक्की येईल, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता रजनी अनामिकाला पुन्हा पुन्हा मिठी मारते आणि म्हणते, असा आपला भरला भरला संसार सोडून जायचा असतो का गं? आम्ही त्या दिवसापासून सोहमला इतकं वठणीवर आणलंय ना की सोहम अगदी सुधारलाय. तो खूप व्यवस्थित गुण्यागोविंदाने राहतो आणि मला पूर्ण विश्वास आहे तो आताही तुझ्यासोबत व्यवस्थित राहील. आणि त्याहून मोठं मन तू असं दाखवलंस की तू त्याला माफ केलंस. ती का म्हणते की मला सुरुवातीला राग खूप आलेला होता आई, आणि स्वाभाविकच आहे, आपला नवरा असं काही करतो त्याने राग तर येणारच. पण शेवटी माझं मन बदललं आणि मी विचार केला की नको, शेवटी मी तिकडे जाणं भाग आहे. कसाही असला तरी नवरा आहे माझा, मीच त्याला सुधरवू शकते. म्हणून खरं तर मी इथे येऊन गेले आणि आता मी इथेच राहणार आहे. जोवर सुधरत नाही ना तोपर्यंत आता मी शांत नाही बसणार आहे. आपण सगळे मिळून त्याला सुधरवणार आहोत. तेव्हा आता हे सगळं ऐकून सगळेच घरातले खूप खुश होतात. तेव्हा लगेच सरोज म्हणते अनामिकाला जवळ येऊन की अनामिका, तुझ्याकडून एवढा समजूतदारपणाची आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती ग. आमचं फक्त असं म्हणणं होतं की तू आमच्या सोबत राहावंस, असा घर सोडून जाणं योग्य नाही, आणि तू त्याहून जास्त समजूतदार निघालीस याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. अशीच राहा कायम, स्वतःला, आपल्या संसाराला, आपल्या नवऱ्याला अशीच कायम सांभाळत राहा. तेव्हा अनामिका म्हणते की हो, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असू देत, फक्त स्वतःला असंच घडवत राहीन आणि सोहमला सुद्धा मी सुधरवून टाकेल. तेव्हा आता सगळेजण खूप आनंदी असतात, कारण सगळ्यांचं खूप छान छान चाललेलं असतं. त्यातल्या त्यात अनामिकाची भर पडलेली असते, सगळेजण अगदी खुश असतात. पण सोहमचा चेहरा मात्र उतरतो. सोहमला असं वाटतं की आता नक्कीच अनामिका नवं काहीतरी वादळ घेऊन आलेली आहे आणि त्याची शंका काही खोटी नसते. तर आता सुरुवातीचे काही दिवस अनामिका अगदी खुशीत, हसत, आनंदात राहू लागते आणि सगळ्यांमध्ये अगदी रुळून सुद्धा जाते. पण तरी सुद्धा सोहमला कुठे ना कुठे अनामिकावर संशय असतो आणि काही दिवसात अनामिकाचे रंग दिसायला लागतात. अनामिकाच्या वागणुकीत थोडासा बदल होतो. ती अगदी सगळीकडे आपला हक्क गाजवायला बघत असते. आणि आता कधी कधी काय होतं की आपल्या समोर असलेल्या व्यक्तीमध्ये जर सडनली काही चेंज झाला तर ते आपल्याला लगेच हायलाइट होतं, आपल्याला लगेच कळतं. तसंच त्याच पद्धतीने आता काय होतं, अद्वैतला सुद्धा हे समजतं आणि कलाला सुद्धा. म्हणजे आता काय होतं की ते दोघंही आता अनामिकामधले चेंजेस नोटीस करतात. आणि एका दिवशी कला आता अद्वैतला म्हणते, चांदेकर, तुला नाही वाटत का की अनामिका खूप काही वेगळा विचार करून चालते, म्हणजे असं तिच्या वागण्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत. मुळात तिचा स्वभावच बदललाय तिचा, म्हणजे काहीतरी लपवते ती आपल्यापासून आणि काहीतरी एकटं काहीतरी प्लॅनिंग करते असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे या गोष्टी मी जरी डोळ्याने नसतील ना बघितलेल्या तरी मला असं वाटतं की तिचा स्वभाव बदललाय. ती खूप विचित्र वागायला लागली आहे हल्ली. तिचं वागणं मला काही पटत नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो खरे, पण आपल्याला त्यासाठी पुरावा लागेल. पुराव्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ऑलरेडी सोहमच्या आयुष्याचं तिने एकदा खेळणं बनवलेलं आहे. मला तर यावरच संशय येतोय की तेवढी अचानक सुधारली कशी काय, आणि सुधारलेली आहे तर मग सोहम सोबत तिचं वागणं एवढं मला खास दिसत नाही जेवढं इतर कुटुंबियांसोबत आहे. तिने लग्न सोहम सोबत केलंय, कुटुंबियांसोबत नाही. मग निदान याचा तरी विचार करावा ना तिने. आणि ही गोष्ट खरी आहे, सोहमच्या आयुष्याचं खेळणं बनवलंय तिने. तेव्हा कला आता म्हणते की माझ्या डोळ्यासमोर माझं घर मला असं वाटतंय की तुकड्या तुकड्यांमध्ये वाटलं जाणार आहे. जर तसं खरंच असेल ना चांदेकर, मी आधीच सांगते, मी स्वस्थ बसणार नाही, मी अजिबात गप्प बसणार नाही. मी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाही. ज्या हिशोबाने ती आलेली आहे, जेवढा ती दिखावा करते, जर हे सत्य असेल तर वेल अँड गुड. पण जर हा फक्त नावाचा दिखावा असेल तर मात्र मी तिला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा आता अद्वैतचं हे बोलणं ऐकल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की माझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस, आपण दोघं मिळून या संकटाचा सामना करूया. तर आता हळूहळू अनामिका तिच्या मुद्द्यावर येऊ लागते. आता एकीकडे जेव्हा सोहम आणि अनामिकाचा एकमेकांशी सामना होत असतो तेव्हा आता म्हणजे रात्री त्यांच्या खोलीत थोडक्यात, तेव्हा आता सोहम म्हणतो, अनामिका, हे सगळं काय चाललंय, का मागतेस तू मला? तेव्हा अनामिका म्हणते, मी तर तुला हे केव्हांचं सांगितलेलं होतं. म्हणजे थोडक्यात त्यांच्यात चर्चा काय झालेली असते माहितीये का? अनामिकाने अचानक सोहमला सांगितलेलं असतं की मी तुला घरी असतानाच बोलले होते की मला डिवोर्स हवाय. सो आता माझं पुढचं म्हणणं ऐक, एकतर मला डिवोर्स दे, एकतर मला पैसे दे. नाहीतर सरळ सरळ एकदम सोपा मार्ग, डिवोर्स होत असताना असंही तू मला पैसे देणारच आहेस, मग नुसते पैसे देण्यापेक्षा मला डायरेक्ट डिवोर्सच देऊन टाक. म्हणजे यामध्ये तुझाच फायदा आहे, माझा तर काहीच नाही. मी तर तुला जस्ट एक आयडिया दिली की तुला कन्व्हिनियंट पडेल, तुला तुझ्या सो कॉल्ड काजलशी लग्न करता येईल जर तू मला डिवोर्स दिलास तर. आणि डिवोर्सला तर मंजुरी मी चुटकीसरशी देऊन टाकणार आहे. याहून पलीकडे तुला आणखीन काय पाहिजे? मला कळत असतं की अनामिका जाणून बुजून हे सगळं करते. तेव्हा आता सोहम म्हणतो, अनामिका, हे सगळं का करतेस तू, आणि तेव्हा मला पैशांसाठी ब्लॅकमेल करतेस? तेव्हा अनामिका अगदी थंड असत म्हणते की पैशांसाठी, फक्त पैशांसाठीच नाही सोहम, तू मला फसवलेलं सुद्धा आहे. मी माझ्या स्वातंत्र्यासाठी करते हे सगळं. तू जरा जास्तच आदर्शपती होऊ बघतोस, पण तुला ते जमत नाही. मागे तुझा खुट्टारडा चेहरा दडलेला आहे.
आणि मला या नाटकातून आता बाहेर पडायचंय, कारण झाली तेवढी फसवणूक पुरे. तेव्हा आता सोहम लगेच म्हणतो, जर तुला असं वाटत होतं मग तुला हे आधी नाही का कळलं? आधी नाही केला तू हा विचार सगळा? तुला तेव्हा नाही का वाटलं असं की तुला या नाटकातून बाहेर पडायचंय असं? तेव्हा सोहम अजून रागात म्हणतो की तुला काय वाटतं, हे घर खेळणं आहे का? तू काय केलंय त्याची किंमत तुला चुकवावी लागणार आहे अनामिका. तेव्हा अनामिका म्हणते, किंमत ती तू आधी चुकवतोयस, तुझ्या विश्वासाची. आता असं अनामिका हसू लागते हे म्हण. तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो, जर एवढंच होतं तर मग घरात परत सगळ्यांना आशा का लावलीस? का आलीस माझ्या घरात परत? आम्ही कुण्या गोविंदाने सुखाने कसे का असे ना राहत होतो ना, का तू आमच्या मध्ये येऊन आम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब करून टाकलंस? सगळ्यांना तू हलवून टाकलंयस पार. आता कला हे सगळं ऐकत असते. बाहेर तिला सगळं त्यांचा मोठ्या मोठ्याने बोलण्याचा आवाज येत असतो, कारण त्यांचा बेडरूम शेजारी असतो. सो आता दुसरीकडे त्यांचं भांडण जेव्हा होतं आणि त्यांचा निष्कर्ष जेव्हा काहीच निघत नाही, आता अनामिका तिथून निघून जाते. तेव्हा अनामिकाला जाताना आता कला बघते आणि कला तिच्या मागोमाग जाऊ लागते. अनामिका आता अंगणात जाते. अंगणात जाऊन ती फोनवर बोलूया. आणि आता एवढ्या रात्रीच्या वेळेस ती रोहिणीच्या बेडरूम मध्ये जर गेली तर सगळ्यांना डाऊट येईल, म्हणून ती बाहेर अंगणात जाते आणि रोहिणीला फोन करते. आणि रोहिणी असते आणि फोन सुरुवातीला स्पीकरवर असतो आणि कला दुरून सगळं ऐकत असते. आता फोन ती स्पीकरवर ठेवणार नसते, पण तिचे जे इयरफोन्स असतात ते डिस्कनेक्ट होतात आणि फोन आपोआप स्पीकरला पडतो. तेव्हा अनामिका कंटिन्युअसली बोलतच जाते. तिला भानच नसतं की कोणी ऐकेल. तेव्हा फोनवर आता अनामिका म्हणते, रोहिणी मॅडम सगळं काम झालंय, तेही आपल्या प्लॅन प्रमाणे. आता तर तो मला डिव्होर्स द्यायला पण रेडी व्हायच्या बेतावर आहे. तुम्हाला कधीही डिव्होर्स देईल. म्हणजे थोडक्यात आता मला घटस्फोटही मिळणार आणि पैसेही. म्हणजे मी त्याला डायरेक्ट बोलले की तू नुसते पैसे दे किंवा डिव्होर्स दे, आणि तुला सगळ्यात गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणजे पैसे दिल्यानंतर मी तुझ्या सोबत राहणारच आहे. म्हणजे पुढे जाऊन काही ना काही होणारच आहे. त्याही पेक्षा तू मला डिव्होर्स आणि पैसे दोघं सोबत असते. आणि तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे या सगळ्या गोष्टीला. हॅट्स ऑफ मॅम, तुम्ही तर एक्झॅक्ट करेक्ट प्लॅन सांगितलेला होता आणि इथे तर तेच होताना मला दिसतंय. आणखीन कायच पाहिजे असं जर होणार असेल तर. तेव्हा आता रोहिणी खूप खुश होते आणि लगेच ती राहुललाही सांगत असते. हे सगळं ऐकून कला थिजून जाते. कलाला विश्वास बसत नाही की रोहिणी आत्याने हे सगळं केलेलं आहे. कला एवढी चकाकते की ती अक्षरशः डोक्याला हात लावते आणि विचार करते की या सगळ्यामध्ये रोहिणी मॅडमचा हात होता. आता हे सगळं ऐकून ती स्वतः अशीच म्हणते की म्हणजे हे सगळं अनामिकाचं षडयंत्र होतं आणि या सगळ्या मागच्या सूत्रधार रोहिणी मॅडम होत्या. बाप रे, घरातल्याच माणसांसोबत या दोघं बायका एवढा मोठा खेळ खेळले. यांना जराही काही वाटलं नसेल का आपल्या कुटुंबियांसोबत असं वागताना, असं करताना? खूप खूप चुकलेले आहेत. आता कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कला आपल्या रूम मध्ये जाते. कला आतून पूर्ण तुटून गेलेली असते. तिला आपलं कुटुंब असं आपल्या डोळ्यासमोर तुटताना दिसत असतं. ती विचार करते की या सगळ्याने सोहमला किती त्रास होत असेल. सगळे सोहमला बोलून घेतात अनामिकामुळे, पण सोहमच्या मनावर काय बीतत असेल. कला आता डोळ्यात पाणी घेऊन अद्वैतकडे धाव घेते. अद्वैतच्या समोर जाते. अद्वैत तिच्या डोळ्यात अश्रू बघतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे काय झालं तुला? काय रडतेस तू? तुला कोणी काही बोललं का? किंवा तुझं मन दुखावलं? तुला घरच्यांची आठवण येते का? काय झालं? तेव्हा आता कला म्हणते, चांदेकर आपल्याला आता शांत राहून नाही चालणार. तुला माहितीये मी काय ऐकलं? तेव्हा कला सगळी हकीकत आता अद्वैतला सांगते. अनामिका आणि रोहिणी मॅडम दोघींचा खेळ आता आपल्याला संपवायचा आहे चांदेकर. मला हे अजिबात आवडलेलं नाही. अरे अनामिकाचा बाहेरून आलेली मुलगी आहे, रोहिणी मॅडम तर या घरातल्याच आहेत ना, त्यांनी असं का करावं? तेव्हा अद्वैत म्हणतो, हे सगळं तर खूपच शॉकिंग आहे. आत्या असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. असं तर नाही ना की राहुलच्या आतापर्यंतच्या कृत्यात आत्याने त्याला सपोर्ट केलेलं असेल? नाही म्हणजे काहीही कधीही होऊ शकतं. आत्या जर अनामिकासारख्या मुलीला सपोर्ट करू शकते, मग तिच्या पोटच्या मुलाला का नाही? पण योग्य वेळ पाहून या वेळेला आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या जाळ्यात अडकवणार आहोत आणि त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आता त्या दोघंही एकमेकांच्या हातात हात घेतात. मित्रांनो, कधी कधी सत्य इतकं तीव्र असतं ना की ते फक्त ऐकलं नाही जात, ते अनुभवलं जातं. आज आपण म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट बघितली. म्हणजे आपल्यासाठी ती कॉमन होती ॲज अ प्रेक्षक म्हणून, पण घरातल्यांसाठी ती गोष्ट खूप विचित्र होती, कारण त्यांना घरातल्या माणसांवर विश्वास होता आणि घरातल्या माणसांनीच असं केलेलं आहे. आता कला तिचं मौन तोडेल, 100% ती तिचं मन तोडेल आणि नक्कीच काहीतरी करेल. म्हणजे अनामिकाचा बनावट मुखवटा समोर आणणं, घरासमोर गाळवणं हाच आता प्रमुख उद्देश आहे अद्वैत आणि कलाचा. तर दुसरीकडे आता घरून म्हणजे माहेरून, कलाच्या माहेरून खरेंकडून तिला आता कॉल येतो. त्या कॉलमध्ये आता तिचे बाबा तिच्याशी बोलत असतात आणि ते तिला सांगत असतात की कला, अगं बघ ना तुझी आई काय करायला निघाली. तेव्हा कला म्हणते, काय झालं आता नवीन? काही केलं का आईने? तेव्हा आता दिनकर म्हणतो की अगं संगीता आपल्या काजलचं लग्न लावायला निघालेली आणि त्याचबरोबरीने मुलं बघायला येत आहेत. बरं, त्यातून मुलगा जर चांगला असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला हरकत नसणार आहे. काजलला यावेळेस तिच्याहून वयाने दुप्पट असलेला मुलगा बघायला आलेला आहे आणि ते संबंध ऑलमोस्ट जुळूजुळू झालेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की तू लवकरात लवकर इथे ये आणि संगीला समजव, नाहीतर अगं ती काजलचं आयुष्य अशाने उद्ध्वस्त करून टाकेल. तिला असं वाटतंय की तिने असं केल्याने काजलचं नाव ठीक राहील किंवा काजल वाचेल, पण नाही, काजलचं नाव याने उलट जास्त खराब होणार आहे. प्लीज बाई, तू काहीतरी कर आणि तिला समजव. तेव्हा कला म्हणते, हो बाबा मी आलेच. असं कसं करते आई?
हे सगळं का होतंय? तेव्हा आता दिनकर म्हणतो की मागच्या वेळेस तू जेव्हा आजारी होतीस तेव्हा खूप काही गोष्टी घडलेल्या होत्या, तुला अद्वैतरावांनी सांगितलेल्याच असतील. तेव्हा कला म्हणते हो सांगितलं होतं, त्याच गोष्टींच्या बद्दलच्या गोष्टी होत्या आणि त्यामुळेच खरं तर संगीता हे सगळं करायला निघालेली. काजल आणि सोहम एकत्र सापडले होते ना, त्यामुळे खरं तर संगीता हे सगळं करते की तिच्या मुलीवर कोणी लांछन नको लावायला. तेव्हा आता कला तिकडे धाव घेते. इकडे आता पाहुणे जेव्हा आलेले असतात सगळं गजबजलेलं असतं आणि काजलला बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि संगीता खूप आनंदात असते. तेव्हा संगीता म्हणते की माझी लेक काजल ही सगळ्यात लहान लेक आहे माझी, अगदी गुणी, तिला सगळं येतं, कमी वयामध्ये खूप जास्त समजूतदार आहे माझी मुलगी. तेव्हा आता समोरून ते म्हणतात की हो तुमची मुलगी खरंच खूप सुंदर आहे. बघायला आलेले जे मंडळी असतात ते म्हणतात की तुमची मुलगी खरंच खूप सुंदर आहे, पण तुम्हाला एकच मुलगी आहे का? मी असं ऐकलं की तुम्हाला 2 मुली आहेत अजून, त्यांना कुठे म्हणजे त्या कुठे आहेत? तेव्हा आता संगीता सांगते की त्यांचं लग्न झालेलं आहे, चांदेकर कुटुंबाच्या सुना आहेत त्या. तेव्हा आता ते बघायला आलेले पाहुणे एकमेकांकडे बघू लागतात आणि खूप असं त्यांना नवल वाटतं की चांदेकरांच्या. तेवढ्यात आता त्यांच्यातून एक व्यक्ती म्हणतो की चांदेकर म्हणजे तेच ना जे चांदेकर ज्वेलर्सचे मालक आहेत? तेव्हा संगीता म्हणते की हो हो तेच. तर माझी मोठी लेक चांदेकरांच्या मुलीला दिलेली, म्हणजे मुलीच्या मुलाशी तिचं लग्न केलेलं आहे खडतरेंमध्ये, आणि माझी जी मधली लेक आहे तिचं लग्न अद्वैत चांदेकर साहेबांसोबत झालेलं आहे, अद्वैतरावांसोबत. ते आमचे जावई बापू आहे. तर समोर ते बघायला आलेले लोक आणखीनच अवाक होतात, ते खूप चकाकतात आणि त्यांना खूप मोठं मोठं वाटायला लागतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की आता आपण हा संबंध जोडूनच टाकू, कारण एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत ओळख्या आहेत. तेव्हा आता काजलला दिसतं की तो माणूस जो समोर आपल्याला बघायला आलेला आहे तो आपल्या वयापेक्षा दुप्पटने मोठा आहे. तेव्हा तितक्यात बाहेरून कलाचा आवाज येतो. कला म्हणतात काय चाललंय हे सगळं? आई कोण आहेत ही माणसं? आणि हे सगळं करण्याआधी तू साधं तुझ्या मुलीला जावयाला एकदा तरी सांगितलं होतंस का कोण आहे? आणि अगं आई तुझ्यापेक्षा काहीच वर्ष लहान आहे हा माणूस, आणि या माणसासोबत आपल्या कोवळ्या आणि नाजूक काजलचं लग्न करायला निघालीस तू? हे बघा आम्हाला कुठलाही संबंध अजून तरी जोडायचा नाहीये. माझी काजल लहान बहीण आहे आणि हिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क मला सुद्धा आहे. तेव्हा प्लीज तुम्ही या आता, आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तेव्हा आम्ही करू, तुम्ही प्लीज निघा आता इथून. आता कला जेव्हा असं बोलते तेव्हा संगीताला खूप राग येतो. ती माणसं आता उठतात आणि म्हणतात जर असंच होतं, तुमच्यातच एकी नव्हती, मग आम्हाला इथे बोलवून आमचा वेळ वाया का घालवलात? निघतो आम्ही, आणि पुन्हा मात्र इथे आम्हाला कधीच बोलवू नका. हे असं पाहुण्यांना बोलवून नंतरून त्यांना असं पाठवून हकलून देण्याची परंपरा आहे वाटतं तुमच्या घराची. तेव्हा कला म्हणते इथे प्रश्न परंपरेचा नाहीये, इथे प्रश्न रीतीभातींचा पण नाहीये, इथे प्रश्न कॉमन सेन्सचा आहे. तुम्हाला सगळी लाज नाही वाटत का की आपल्या वयापेक्षा दुप्पट लहान मुलीशी तुम्ही लग्न करायला तोंड घेऊन आलात? तुम्ही आमची काय परंपरा आणि संस्कार काढताय? तुमचे संस्कारच इथे दिसून गेले. असं म्हणत आता कला त्या लोकांना बाहेर काढते आणि ते लोक सुद्धा आता तिथून निघून जातात. आणि ती लोक गेल्यानंतर संगीता आता कलाला विचारते की का तू सारखं सारखं इथे ढवळाढवळ करतेस? तुला माहिती तरी आहे का की काय झालेलं आहे, काजलने काय केलेलं आहे? तू कुठल्या हक्काने येतेस कला इथे? तेव्हा कला म्हणते आई काजल माझी लहान बहीण आहे, माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी आणि तुझ्या जावयाची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की आम्ही तिच्या लग्नामध्ये काहीतरी इंटरफेअर करू, तिचा संबंध कुठे जळतोय, कुठे तिचं सगळं होतंय या सगळ्यामध्ये दखल देऊ, तेवढा हक्क आमचा पण आहे. तर दुसरीकडे आता होतं काय, रजनी आणि सरोज या देवळात गेलेल्या असतात, देवी आईच्या मंदिरात, आणि तिकडनं त्या जेव्हा येत असतात तेव्हा समोरच आता कलाचं जे माहेर असतं म्हणजे संगीताचं घरेंचं घर ते लागत असतं रस्त्यात. तर आता तिथून या दोघींना बरेच लोक येताना दिसतात, म्हणजे या दोघंही कारमध्ये असतात. पण जेव्हा त्या तिथून क्रॉस होत असतात, घराकडे बघत असतात, तेव्हा तिथून बरीच लोक त्यांना येताना दिसतात. त्यांना असं वाटतं काही झालं की काय, पण ही मंडळी तीच असतात जी काजलला बघण्यासाठी आलेली असतात. आता या दोघंही तिथे थांबतात, त्या घाबरतात की काही झालं तर नाही. आता ते बघण्यासाठी जेव्हा सरोज आणि रजनी दोघंही आतमध्ये जातात तेव्हा आतमध्ये त्यांना कला दिसते. तेव्हा सरोज म्हणते कला इथे काही झालंय का ग? बाहेर माणसांची खूप गर्दी दिसली म्हणून आलो आम्ही, आम्हाला वाटलं काही झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा कला म्हणते की हो सरोज मॅडम सगळं ठीक आहे, तुम्ही इथे? तेव्हा आता रजनी म्हणते अगं आम्ही इथेच देवळात गेलेलो होतो, विचार केला की क्रॉस होतोय आणि त्यात आम्हाला गर्दी दिसली, आम्हाला वाटलं काही झालं की काय, म्हणून ते बघण्यासाठीच आम्ही इथे आलो. तेव्हा कला म्हणते अगदी बरं केलं तुम्ही आलात, ते पेक्षा दुप्पट वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावायला निघालेली होती, त्यावरून इथे आमचे भांडणं सुरू होती. बरं झालं तुम्ही आलात रजनी मॅडम, मला तुम्हाला सुद्धा काहीतरी दाखवायचंय. तेव्हा आता रजनी म्हणते काय ग कला काय झालंय, सगळं ठीक आहे ना? तेव्हा रजनी म्हणते की तेव्हा कला म्हणते की हो, त्याला जे लोक भोळे वाटतात ते लोक भोळे नाहीयेत, आपल्यासोबत गेम खेळतायत. तेव्हा आता रजनी म्हणते म्हणजे? तेव्हा सरोज पण सांगू लागते आता की तुला जे बोलायचंय ते जरा स्पष्ट बोल ना कला, काय झालंय? तेव्हा कला म्हणते की थांबा सरोज मॅडम माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा आता कला आपल्या हातातला मोबाईल घेते, बोलणं झालेलं असतं त्या दोघींचं, स्पीकरवर फोन असतो, तेव्हा कलाने त्यांची शूटिंग करून ठेवलेली असते, रेकॉर्डिंग करून ठेवलेली असते. आता कला तीच रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते. कला म्हणते अगदी बरं केलं रजनी मॅडम, तेवढं बरं झालं की तुमच्या आणि मला आईच्या समोर मला ही गोष्ट सांगता येईल. तेव्हा कला आता ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते
आता कला डोळ्यात अश्रू आणून म्हणते की तुम्ही सगळे कान देऊ नये का? आपण ज्या अनामिकेवर विश्वास ठेवला तीच आपल्या घरातली सगळ्यात मोठी शत्रू आहे आणि हा त्याचा पुरावा. आता फोन जेव्हा सगळेजण त्या फोनमध्ये पुरावा बघतात तेव्हा आवाज ज्यात अनामिका म्हणत असते की हो रोहिणी मॅडम, झालंय आपल्या प्लॅन प्रमाणे, आता मला घटस्फोटही मिळणार आहे आणि पैसेही. तेव्हा रजनीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि म्हणते हे काय ऐकतेय मी? कला, हे सगळं काय आहे? अनामिका आपल्या सोबत खेळतेय? तेव्हा कला म्हणते हो, ते आपल्या विश्वासाशी खेळते. तेव्हा सरोज म्हणते आणि तुम्हा दोघांना हे कसं काय कळलं? तेव्हा अद्वैत म्हणतो की गेल्या काही दिवसांपासून अनामिकाचं वागणं खूप बदललेलं होतं. सोहम आणि अनामिकाचे सारखे भांडणं आम्हाला ऐकू येत होते आणि जेव्हा आम्ही नीट बघितलं तेव्हा त्या दोघांमध्ये बोलणं होत होतं डिवोर्सचं. म्हणजे अनामिका डिवोर्स मागते आणि सगळ्यांसमोर डिवोर्स देतोय, म्हणजे सगळ्यांच्या नजरेत ती चांगली राहील आणि सोहम वाईट होईल. त्यातल्या त्यात अनामिका त्याला पैसे सुद्धा मागते. ती म्हणते एकतर पैसे दे, एकतर डिवोर्स दे, आणि डिवोर्स आणि पैसे जर सोबत दिले तर अगदी बरं होऊन जाईल. तेव्हा आता हे सगळं ऐकून रजनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रजनी म्हणते ते काही नाही, आत्ता अनामिकाला मी माझ्या पद्धतीने बघते. काय ना, मला सगळ्यात जास्त विश्वास होता की माझी सून सुद्धा तुझ्यासारखी निघेल कला, पण हाच माझा सगळ्यात मोठा गैरसमज निघाला. मी इथे डेल्युजनल राहणंच चुकलं की माझी सून सुधरेल. ते काही नाही, चला माझ्यासोबत घरी, असं म्हणत आता रजनी धावतच घरी जाते सरोजला घेऊन. तर इकडे आता लगेच संगीता कलाला विचारते की अनामिकाचं रूप आणलंस माझ्यासमोर, त्यामध्ये आपल्या काजलचा काय संबंध? तेव्हा कला तिला सांगू लागते की गेल्या वेळेस जे काही झालं होतं ते सगळं अनामिकाने घडवून आणलेलं होतं. मला ते विषय माहित नाही असं जर तुला वाटत असेल ना आई, तर असं नाही. मला चांदेकरने सगळं सांगितलं होतं की अनामिका आणि सोहम आपल्या घरी सापडले होते, आपल्या घरी थांबलेले होते. जर त्यांच्या मनात कपट असतं नाही, त्यांनी दरवाजा उघडा नसता ठेवला. ते जरी सोबत होते तरी त्यांना सोबत आणलं गेलं होतं. त्या दिवशी सोहमला दारू पाजून अनामिकापर्यंत सोडण्यासाठी अनामिकाने माणसं कामाला लावलेली होती आणि म्हणून हे सगळं झालं. अगं, आपल्या काजलवर थोडा तरी विश्वास ठेवायचा, तू असा विचार करतेस? तेव्हा आता संगीताचे डोळे उघडतात. संगीता आता काजलकडे बघू लागते पण काही बोलत नसते आणि तशीच आतमध्ये निघून जाते. दिनकर म्हणतो कला, तू घरी जा, त्याच्या आधी की तुझ्या घरी काही भांडणं होतील, तू जा आणि तिथली भांडणं निस्तर, मी संगीला इथे बघून घेईन. आता कला म्हणते ठीक आहे. आता कला आणि अद्वैत लगेच तिथून निघून जातात आपल्या आपल्या घरी जायला, चांदेकर मेन्शन मध्ये. कारण रजनी आता अनामिकाचा बेत बघायला गेलेली असते आणि कलाला पण बोलायचं असतं, अनामिकाला सुनवायचं असतं. तेव्हा आता ते तिकडे निघून जातात आणि इकडे आता असतो तो दिनकर, जो संगीताला समजवायला खोलीत जातो. संगीता आता रडत रडत दिनकरला म्हणते अहो, हे मी काय करून बसले माझ्या मुलीसोबत, मला जराही विश्वास नाही ठेवता आला माझ्या मुलीवर. केवढं मोठं पाप करायला निघाले होते मी. जर आता कला योग्य त्या वेळी पोहोचली नसती तर कदाचित मी माझ्या मुलीचे काय हाल केले असते देव जाणे. तिचं आयुष्य मी स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करून टाकलं असतं. तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे, अंबाबाईने कलाला बुद्धी दिली आणि कला येऊन कलाने सगळं आणलं ना तुझ्या समोर, मग कशाला रडतेस आता? शांत हो. एवढ्या दिवसांपासून तू काजलसोबत असं बोलत होतीस, तिला धीर दे, तिला मायेने जवळ तरी घे. तेव्हा आता ती लोक एकमेकांशी त्या पद्धतीने बोलू लागतात आणि इकडे रजनी घरात जाते आणि जाताबरोबर अनामिकाला बोलवते. अनामिका, खाली ये, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा आता अनामिका अगदी गुण्यागोविंदाने आनंदात जात असते. काय झालं आई, तुम्हाला पाणी देऊ? दमलात का तुम्ही? आता रजनी म्हणते गप्प बस, तुझी ही नाटकं बंद कर. आणि हे काय ऐकतेय मी, तू असं करू शकतेस असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा आता अनामिका थोडीशी घाबरते पण नंतर ती कॉन्फिडेंटली म्हणते की हो, पण मी केलं काय आई, तुम्ही असं का बोलताय माझ्यासोबत? तेव्हा रजनी म्हणते की तू काय केलंय हे तुला चांगल्याच चांगल्या पद्धतीने माहितीये, त्यामुळे खोटेपणाचा आव आणू नकोस. तू काही बिचारी वगैरे नाहीयेस, आम्हाला चांगलंच माहितीये. तेव्हा आता अनामिका म्हणते केलंय मग मी हे सगळं, पण मी केलं काय ते मला न सांगता जर तुम्ही विचारणार असाल तर मला माहिती तुम्ही कशाबद्दल बोलताय. हो, केलं मी हे सगळं, कारण मला या घरामध्ये तुम्ही स्थान देत नव्हते आणि सोहमचं तर एक्स्ट्रा अफेअर चाललेलं होतं, ते सुद्धा मी सहन केलं, म्हणून मी त्याला डिवोर्स मागते. हेच कळलेलं आहे ना तुम्हाला? तेव्हा सरोज म्हणते आम्ही तर याबद्दल काही बोललोच नव्हतो. तेवढं बरं झालं की तू स्वतःच्या तोंडाने बोलून दिलंस, पण मग यामध्ये कुठेतरी अजूनही खोटेपणा दडलेला आहे तुझा. बोऱ्या बोलाने आता तू सांगतेस की आम्ही काढून घ्यायचा, कारण आमच्याकडे पुरावे आहेत. आता अनामिकाला असं वाटतं की कायच कळलं असेल यांना. तेव्हा अनामिका म्हणते नाही, मी फक्त एवढंच लपवलं होतं घरच्यांपासून की मी सोहमकडे डिवोर्सची मागणी केलेली होती पुन्हा एकदा, कारण मला संशय होता त्याच्यावर आणि काजलवर. कारण तो पुन्हा घरी लेट येतो, दारू पिऊन येतो आणि तमाशे करत असतो, त्यामुळे मला पुन्हा संशय आला की काजल तर नाही याच्या आयुष्यात, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा आता कला तू सुद्धा तिथे पोहोचते आणि म्हणते की हे बघ, तू जे हे केलेलं आहे ना ते तुझ्या खेळामुळे सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तू त्याचं प्रेम तोडलंयस अनामिका. तुला मोठ्या प्रेमाने या घरामध्ये त्याने आणलेलं होतं आणि तू काय केलंस, घटस्फोट मागून मोकळी झालीस. आणि एवढंच नव्हे, तू काय काय केलेलं आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती, त्यामुळे बऱ्या बोलाने तू सांगतेस की आम्ही सांगू. तेव्हा अनामिका म्हणते मी काही केलेलंच नाहीये, प्लीज माझा विश्वास करा. मान्य आहे मी चुकले, पण मी पूर्णतः चुकीची नव्हते. तेव्हा आता सोहम तिथे शांतपणे उभा असतो पण त्याच्या डोळ्यात वेदना असतात. आता सोहम सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो अनामिका,
माझं प्रेम होतं तुझ्यावर, पण तू माझ्यावर सूडाची भावना ठेवलीस, सूड घेतलास. आता माझं काहीही तुझ्याशी नातं नसणार आहे. तुला डिवोर्स हवा होता ना, हा घे डिवोर्स. आता अनामिकाचे डोळे पाणावतात, पण ती शांत असते, कारण तिचा डाव अगदी बिथरणार असतो. तितक्यात आता कला रोहिणीकडे वळते आणि म्हणते, आणि हो रोहिणी मॅडम, काय हो तुम्हाला हे थोडंसं परिचय असं नाही वाटत आहे का? तेव्हा रोहिणी म्हणते, कसलं? अनामिका ना? नाही, अनामिका चुकलीच आहे इथे. खरं तर तुम्ही अनामिकेला माफच करू नका, तिला शिक्षा करा. तेव्हा कला म्हणते, हो का? आणि तुमचं काय करायचं? तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे अगं असं काय बोलतेयस? तेव्हा रजनी म्हणते, हो रोहिणी माणसं, तुमचं काय करायचं ते पण सांगा. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते, तुम्हाला बोलायचं काय, स्पष्टच बोला. तेव्हा कला म्हणते, जरा स्पष्टच बोलते. या सगळ्या मागची सूत्रधार तुम्हीच होतात रोहिणी मॅडम. आबा या सगळ्या मागे यांचं कारस्थान होतं. तेव्हा आबा म्हणतात, काय रोहिणी? तेव्हा कला म्हणते, हो. कला आता सगळ्यांना तो पुरावा पुन्हा एकदा दाखवते. आणि आता रोहिणी हसू लागते थंडपणे आणि म्हणते की हो, चल मान्य करते मी की मीच केलं हे सगळं. मी सांगितलं अनामिकाला करायला आणि अनामिका माझं प्यादं म्हणून काम करत होती. बाकी कारणही तसंच होतं. तुम्ही या घरामध्ये ना मला कुठला मान दिलात, सन्मान दिलात, ना मला प्रॉपर्टीमध्ये घेतलं, ना बिझनेसमध्ये घेतलं. सगळे फक्त कला कला, अद्वैत अद्वैत. आता माझा बदला घेतला गेलाय. या घरातला एक संसार तर मी मोडून टाकलाय. आता दुसरा तुमचा संसार पण मी मोडायला मागे पुढे बघणार नाहीयेच कला. तेव्हा सरोज अगदी कडक आवाजात म्हणते की तू सुद्धा या घराला फसवलंयस रोहिणी. हे घर प्रेमाने बांधलेलं आहे, सुडाने नाही. तेव्हा आता रजनी पण म्हणते की जीव लावायच्या गोष्टी करतायत रोहिणी माणसं तुम्ही. अहो तुम्हाला मान सन्मान सगळं आम्ही योग्यपणे दिलं, आमच्या घासातला घास दिला आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी आम्ही तुम्हाला देत गेलो. मीच आमच्या मानाखाली झुकवल्यात, पण आता या घरात तुमच्यासाठी काही जागा नाही, त्यामुळे इथून निघून जा. आता रोहिणीला धक्के मारत सगळे घराबाहेर हाकलत असतात. आबा सुद्धा म्हणतात, तुझी लाज वाटतेय मुलगी म्हणायला सुद्धा, निघ या घरातून. आणि अनामिकाला पण आता तिथून काढून टाकतात. तिचं मन आता दोलायमान होत असतं, पण तरी सुद्धा सोहम तिला म्हणतो की निघ आता अनामिका. पण अनामिका तिथेच थांबून जाते. रोहिणी मात्र बाहेरच बसून असते. ती सुद्धा या घरातून जायला तयार नसते, कारण ती सुद्धा प्रॉपर्टीमध्ये तिचे आता वाटे हिस्से मागायला लागलेली असते. तिच्या वेळेस काय होतं, घरात शांतता असते. तिच्या हातात असतात ते डिवोर्स पेपर्स. तेव्हा आता कला तिथे येते आणि म्हणते, तू स्वतःला हुशार समजत होतीस ना अनामिका, हरलीस तू आता. तुझा पूर्णतः चूक तू तुझ्या हातापाते मोडून घेतलेलं आहेस. तुला थोडं प्रेम हवं होतं ना. अगं कॉलेजमधला सूड तू लक्षात ठेवला, पण नंतरून त्याने लावलेला जीव नाही दिसला का तुला? तितक्यात सोहम मागून येतो आणि म्हणतो, तुला ते प्रेम मिळालं होतं अनामिका, श्वासाच्या आगीत जाळलंस. आता अनामिका म्हणते, प्लीज मला माफ कर सोहम, मी हे सगळं दुरुस्त करेन. तेव्हा सोहम म्हणतो, हे सगळं दुरुस्त करता येणार नाहीये. सत्य कबूल केल्याबद्दल धन्यवाद. आता सगळे एकमेकांकडे बघत असतात आणि त्यात आता अद्वैत म्हणतो की कलाला म्हणत असतो की कला तू घर वाचवलंस, पण आता काय करायचं? तेव्हा कला म्हणते, आपल्याला हे घर एकत्र आणायचंय. आणि अनामिका म्हणतेच आहे ना की तिला सुधरायचंय. तेव्हा मला नाही वाटत की आपण तिला संधी दिली पाहिजे, तिने कितीही प्रायश्चित्त केलं तरी. म्हणजे एकदा पडलेला मुखवटा चेहऱ्यावर बसत नसतो चांदेकर, पण कधी कधी सत्याची स्वीकारोक्ती हीच नवी सुरुवात ठरते. म्हणून मला असं वाटतं की आपण अनामिकाला संधी नको द्यायला. तेव्हा आता प्रश्न हाच आहे की अनामिकाला आता अद्वैत आणि कला संधी देतील का? सोहम तिला पुन्हा एकत्र येऊ देईल का? की अनामिका पुन्हा काही नवं षडयंत्र रचेल? जाणून घेण्यासाठी बघत राहा आपले डेली ट्विस्ट एपिसोड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.